कन्नड पंचायत समितीतील कारभारावर आज गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मर्जीतील कारभार आणि संभाव्य भ्रष्टाचाराचे थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते युवराज बोरसे यांनी केले आहेत. मनरेगा म्हणजेच MRGS अंतर्गत झालेल्या कामांबाबत माहिती अधिकार कायद्यानुसार मागितलेली माहिती जाणीवपूर्वक लपवली जात असल्याचा आरोप बोरसे यांनी केलाय. कायद्याने ठरवून दिलेल्या मुदतीत माहिती देणं बंधनकारक असताना देखील MRGS विभागाचे प्रमुख आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. युवराज बोरसे यांच्या म्हणण्यानुसार पंचायत समितीमध्ये काही अधिकारी निवडक लोकांच्या फायद्यासाठी नियम धाब्यावर बसवून काम करत आहेत. मजुरांची नोंद, कामांचा खर्च, मंजूर निधी आणि प्रत्यक्ष काम यामध्ये मोठी तफावत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बोरसे यांनी आज थेट कन्नड पंचायत समितीत लेखी निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला. जर कारभार पारदर्शक असेल तर माहिती देण्यास टाळाटाळ का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वेळीच दखल घेतली नाही तर हे प्रकरण जिल्हाधिकारी, राज्य शासन आणि उच्चस्तरीय चौकशीपर्यंत नेणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांमुळे पंचायत समितीतील अधिकारी वर्गात खळबळ उडाली असून प्रशासन या गंभीर आरोपांवर काय कारवाई करणार? खरंच चौकशी होणार की प्रकरण दडपलं जाणार? याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे. नमस्कार. सध्या आपण कन्नड येथील पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत आणि पंचायत समितीमध्ये या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलेला आहे. एक शेतकरी पुत्र आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे. नेमकी मुद्दा काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय मुद्दा होता तुमचा आणि काय घेऊन आलेले सध्या तुम्ही? नरेगाची ऑफिस आहे इथं पंचायत समिती कार्यालयामध्ये. त्याचे जे सहाय्यक लिपिक आहेत देवमाने, तर हे या ठिकाणी त्यांच्या कामामध्ये काम चुकारपणा करतात. त्यानंतर ते जे शेतकरी येतात त्यांच्यासोबत त्यांना बोलण्याची एक पद्धत नाही. जे लोक ठराविक काही असे लोक त्यांनी हाताशी पाळलेले की जे लोक त्यांच्याकडे फायली आणि पाहिलेचे पैसे घेऊन येतात त्यांच्याच ते फायली मंजूर करतात. त्या ठिकाणी आता ज्या फायली मंजूर चालू आहे, आता जवळपास 2023 पासून फायली बंद आहे. कोणत्या फायली? सिंचन क्षेत्राच्या, सिंचन विहीर असेल, गायगोठा असेल, वृक्ष लागवड असेल, या फायली बंद आहे. जसे ढोकणे साहेब या ठिकाणी होते त्यांच्या कार्यकाळामध्येच ते बंद केलेलं आहे 7/7/2023 तर ते तरीही हे फायली घेत आहे आणि फायलीची देवाणघेवाण करून या ठिकाणी ते पैसे घेऊन म्हणजे दरवाजा बंद करून खूप मोठा गंभीर जो प्रश्न मुद्दा आहे त्या या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे की सिंचन क्षेत्राच्या ज्या फायली आहेत त्या बंद होत्या, सध्या त्या पैसे देऊन घेऊन करण्यात येते. हा, त्या पैसे देऊन घेऊन आणि जे जुने जे लोक आहेत ज्यांच्या विहिरी मंजूर झाल्या होत्या तर त्यांच्या अद्यापही जिओ टॅगिंग नाही. त्यांचे काही ज्या लोकांचे म्हणजे जिओ टॅगिंग नसल्यामुळे मस्टर निघालेले नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना विहीर खोदकाम करता आले नाही. लोकांनी या ठिकाणी पैसे देऊन या ठिकाणी विहिरी मंजूर केल्या त्या अधिकाऱ्यांना, तरीही या ठिकाणी त्याचं जिओ टॅगिंग झालेलं नाही, काही झालेलं नाही, मस्टर मिळालेलं नाही, लोकांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. ठीक आहे. तुम्ही आता एक महत्वाचा मुद्दा मांडलेला होता की जे वरिष्ठ कनिष्ठ लिपिक आहे MRGS चे यांचा काही देवाणघेवाणा संदर्भातला मुद्दा. देवाणघेवाण होतीच ना. कसं आहे आणि काय सांगा? ते ज्या वेळेस जे ठराविक लोक येतात त्यावेळेस त्यांच्या कॅबिनचा दरवाजा हा बंद असतो. मग दरवाजा बंद करून मध्ये अशी काय चर्चा चालते त्यांची दररोजच, हा विषय महत्वाचा आहे. आणि दुसरा एक मुद्दा मांडलेला होता तुम्ही की ज्या आता सध्या सिंचन ज्या विहिरी मंजुरी होत आहे किंवा ज्यांना मंजुरी येत आहे यांचे जिओ टॅग झालेलं नाही असं तुमचा आरोप नाही. झालेलंच नाही जिओ टॅग, त्यामुळे ते मस्टर बी पडले नाही आणि त्याच्यामुळे आताच्या ज्या फायली मंजूर होत आहे ह्या कशा होत्या, कोणत्या पैसे डायरेक्ट बाय होत आहे यांचे जे फक्त वर्क ऑर्डर आणि प्रमा दिले जात आहेत. त्याचं तो जिओ टॅगिंग वगैरे काहीच नाही. लोकांना फक्त लोकांच्या हातामध्ये पैसे घेऊन फक्त तुरी देण्याचं काम. काय सांगाल, हा मोठा भ्रष्टाचाराचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी करताय? आहेच त्याच्यामध्ये ते भ्रष्टाचार आहे. विदाउट जिओ टॅग म्हणजे कुठेतरी शासनाची पण फसगत आहे. शासनाची आहे आणि याला बीडीओ साहेब पण याला म्हणजे आम्ही बीडीओ साहेबांकडे 2-3 वेळेस गेलो तक्रार घेऊन. बीडीओ साहेब सुद्धा म्हणते मी बोलतो म्हणजे बीडीओचं जर काही कनिष्ठ लिपिक ऐकत नसेल तर म्हणजे याचा अर्थ 2 जणांची कुठेतरी हात मिळवणे आहेत. म्हणजे ज्या प्रमा आणि ज्या ऑर्डर दिल्या जाते त्या वरच्या वरती आहे असं तुमचा आरोप आहे? वरच्या वरती. ज्या आता 25-26 जो प्रस्ताव मंजुरी होत आहे या सगळ्या वरती दिल्या जात आहे, म्हणजे वरच्या वरती दिल्या जात आहे का? आता मी मागे गेलो होतो 1 महिन्यापूर्वी की काही फायली या ठिकाणी करण्यात यावं शेतकऱ्यांच्या, काही गरीब शेतकऱ्यांच्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. त्यावेळेस ते आम्हाला काय म्हटले की मार्चच्या नंतर त्या ठिकाणी चालू होतील. मग मार्चच्या नंतर जर का चालू होणार आहे तर मग आता कसं फायली मंजूर होत आहे आणि ज्या काही पहिले ज्या पोर्टलला होत्या 23, 24, 25 ज्या फायली होत्या पोर्टलला नरेगाच्या, तर त्या सगळ्या फायली या ठिकाणी डिलीट केलेल्या आहेत. आता ज्या फायली तुम्हाला दिसत असतील सगळ्यात 25-26च्या फायली तुम्ही पण चेक करू शकता त्याच्यावरती. ठीक आहे. एक महत्वाचा मुद्दा तुमचा होता की तुम्ही जो अर्ज दाखल केलेला होता माहिती अधिकाराखाली
त्या अर्जाचं काय झालं? त्यांनी माहिती दिली नाही म्हणून मी काय केलं, अपील केली. अपीलची सुनावणी ही गट विकास अधिकारी BDO साहेब समोर झाली आहे आणि त्यावेळेस गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांना झापलं. परंतु देवमानेंनी सांगितलं होतं की मी 4 दिवसामध्ये तुम्हाला माहिती देतो. पण म्हणजे हा कधीचा प्रसंग त्याला आहे? अडीच महिने झाले. 2.5 महिने. हा, ओके, म्हणजे अद्यापपर्यंत तुम्हाला माहिती दिली नाही नाही? नाही मिळाली. म्हणजे कुठेतरी माहिती अधिकाराचं हनन होत आहे आणि माहिती न देणे का देत नसेल, का नेमकी कारण काय असावं? कारण सरळ सरळ आहे ना, मोठा फ्रॉड केलेला आहे. त्यांना माहिती आहे आपलं भांड उघड होतं, उघड पडतंय, त्यामुळे ते देत नाही. काय सांगाल एकंदरीत BDO साहेबांना तुम्ही जाऊन भेटले, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल? BDO साहेब म्हणतात मी त्यांना कॉल करतो, मी त्यांना सांगतो. आणि या ठिकाणी आता इंजिनियर एक पण नाही, भरपूर काही लोक या ठिकाणी येतात, शेतकरी येतात, चक्र मारतात, त्यांचे मस्टर बाकी आहे, कोणाचं काय बाकी आहे, सगळ्यांचे ज्येष्ठचे कामं असतात, बिचारे कामं धंदे सोडून त्या ठिकाणी येतात. या ठिकाणी एकही कर्मचारी राहत नाही, एक पण इंजिनियर नाही. सगळ्या माहिती अधिकाराचा जो अर्ज आहे तो निकालेला आहे का नाही? निकाली त्यांनी फक्त सुनावणी घेतली, मला लेटर लेखी पण दिलं नाही की या तारखेला पर्यंत आम्ही तुम्हाला माहिती देतो, काय देतो, काहीच नाही. तर याच्या पुढील प्रक्रिया त्या स्तरावरती तुम्ही जाणार आहात का? जसं की राज्य माहिती आयोगाला तुम्ही या संदर्भात देणार आहेत का माहिती? आचारसंहिता संपल्यानंतर मी या ठिकाणी आता एक निवेदन दिलंय काल परवामध्ये. तर मी आता आचारसंहितेमुळे मला काही आंदोलन करता येत नाही. ज्या दिवशी आचारसंहिता उठेल त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी या ठिकाणी उपोषणाला बसणार. हे एकंदरीत होते सामाजिक कार्यकर्ते युवराज बोरसे यांनी थेट आरोप पंचायत समितीवरती MRGSच्या कारभारावरती केलेला आहे. ज्या नव्याने होत असलेल्या सिंचन क्षेत्रातल्या ज्या विहिरी आहे, ह्या विहिरींचं विदाऊट जिओ टॅग करून मान्यता देण्यात येत आहे, असा त्यांचा थेट आरोप आहे. मी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.